आई, मी निघते ग. आज ऑफिसमध्ये लवकर पोहोचलं पाहिजे आणि नेमका आज उठायला उशीर झाला. तरी तुला रात्रीच सांगितलं होतं लवकर उठवायला. 25 वर्षाची स्वप्नाली घाई गडबडीत घराबाहेर पडताना तिच्या आईला म्हणाली. स्वप्नाली ही एका प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होती. अतिशय हुशार, बोलकी आणि दिसायला सुंदर असलेल्या स्वप्नालीवर पूर्वी तिच्या कॉलेजमध्ये आणि आता ऑफिसमध्ये बरेच तरुण फिदा होते. पण स्वप्नालीने मात्र कधीही कुणाला स्वतःच्या जास्त जवळ येऊ दिले नव्हते. आज तिच्या ऑफिसमध्ये टीमची एकत्रित मीटिंग होती आणि त्या मीटिंगसाठी ऑफिसमध्ये सगळ्यांना लवकर बोलावले होते. पण नेहमीप्रमाणे आज स्वप्नाली उशिरा उठली आणि तिला घरातून निघतानाच उशीर झाला होता. अगदी घाई गडबड करत ती ऑफिसला पोहोचली तेव्हा मीटिंग संपत आली होती. ती मीटिंग रूममध्ये पोहोचताच तिच्या मॅनेजरने अतिशय जळजळीत कटाक्ष स्वप्नालीकडे टाकला आणि सगळ्यांकडे पाहत म्हणाला, बाकीचे विषय पूर्ण झालेत, तर आता आपल्या टीममधील नवीन सदस्याची मला तुमच्या सगळ्यांशी ओळख करून द्यायची आहे. आणि असे म्हणतच त्यांनी शेजारी बसलेल्या माणसाकडे हात करत म्हटले, हे मिस्टर विकास, आजपासून आपल्या टीममध्ये सिनियर इंजिनियर म्हणून जॉईन होत आहेत. सो लेट्स वेलकम हिम विथ क्लॅप्स. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यानंतर विकास बोलू लागला. गुड मॉर्निंग, मी विकास शिंदे. याआधी मला 12 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. मी मूळचा साताऱ्याचा आहे. माझे सगळे शिक्षण हे साताऱ्यात झाले. या कंपनीत तुमच्या सगळ्यांसोबत काम करायला मला नक्की आवडेल. एवढं बोलून तो खाली बसला आणि त्यांची मीटिंग संपली असे सांगून मॅनेजर त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. सर्वजण आपापल्या जागी येऊन बसले आणि कामाला सुरुवात केली. विकासची बसायची जागा ही स्वप्नालीच्याच समोर केली होती. त्या जागेवर बसून विकास त्याचे काम करू लागला होता आणि इकडे स्वप्नाली तिच्या शेजारच्या मयुरीकडे खुर्ची नेत कुजबुजली. अरे 12 वर्षांचा एक्सपिरियन्स म्हणजे त्यांना आता विकास सर म्हणावा लागेल. मयुरी त्यावर म्हणाली, हो ना, इतका एक्सपिरियन्स म्हणजे एज पण जास्तच असेल. काय यार, आता त्यांच्यासोबत ही जागा शेअर करायची म्हणजे आता नुसतं कामच करायला लागू नये म्हणजे झालं. हो ना यार, चल थोडं काम पण करते, नाहीतर परत 4 शब्द ऐकायला लागतील. असं म्हणून स्वप्नाली वळली तर विकास तिच्याकडेच गंभीरपणे पाहत होता. तेव्हा स्वप्नालीने विकासकडे हसून पाहिलं तर विकासने सरळ त्याच्या लॅपटॉपमध्ये डोकं घातलं. ते पाहून स्वप्नालीने देखील खांदे उडवत कामाला सुरुवात केली. काहीच वेळात लंच ब्रेक झाला. तसं सगळे उठून जेवायला जाऊ लागले. तेव्हा मयुरीने स्वप्नालीला विकासकडे पाहत त्याला बोलवायचं का असं खुणावलं. पण सकाळचा विकासचा अलिप्तपणा पाहून स्वप्नाली सरळ कॅन्टीनकडे निघाली. तिच्या पाठोपाठ विकास देखील कॅन्टीनमध्ये आला आणि एका कोपऱ्यातल्या टेबलावर त्याचं ताट घेऊन एकटाच जेवू लागला. ते पाहून स्वप्नाली थोडा विचार करून उठली आणि विकासकडे जाऊन म्हणाली, सर तुम्ही इथे एकटे बसण्यापेक्षा आमच्या सोबत बसा जेवायला. ती असं बोलताच विकास म्हणाला, नाही नको थँक्स, पण मी इथेच बरा आहे. यू गाईज कॅरी ऑन. इतकंच बोलून विकास खिडकीबाहेर बघत जेवण करू लागला. जणू आपल्या आजूबाजूला कोणी उभं आहे याचा आपल्याला काही फरक पडत नाही असं त्याचं वागणं होतं. ते पाहून हा माणूस असा का आहे या विचारात स्वप्नाली जागेवर येऊन जेवू लागली. जेवण संपवून सगळे लोक परत आपापल्या कामाला लागले. ऑफिस सुटताना देखील स्वप्नाली समोर बसलेल्या विकासला इतरांना बोलते तशी बाय म्हणाली. तेव्हा देखील विकासने तिच्याकडे न बघताच बाय असे उत्तर दिले. ते पाहून मयुरी स्वप्नालीला म्हणाली, अरे काय खडूस माणूस आहे ग, तो बोलत नाही काहीच तर तू कशाला बोलतेस.
स्वप्नाली खांदे उडवत मयुरीला बाय बोलून बाहेर पडली. स्वप्नाली ऑफिसमधून बाहेर पडली तरी तिच्या डोक्यात मात्र विकासचा विचार सुरू होता. तिला आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी इतकं इग्नोर केलं होतं. स्वप्नाली घरी पोहोचली तरी तिच्या डोक्यातले विकासचे विचार काही कमी झाले नव्हते. कसे तरी जेवण करून ती तिच्या खोलीत झोपायला आली. खोलीत येताच स्वप्नालीने फेसटाईमचे ॲप उघडले आणि तिथं विकास शिंदे असं नाव शोधलं. बऱ्याच प्रोफाईल तिथे होत्या, पण त्यात ऑफिसमधल्या विकासची प्रोफाईल काही सापडली नाही. आजकालच्या जगात फेसटाईमवर प्रोफाईल नसलेला माणूस. मग तिने अजून बाकीच्या सोशल मीडिया ॲपवर विकासबाबत सर्च केलं, पण कुठेच त्याच्याबद्दल काहीच सापडलं नाही. आता मात्र स्वप्नालीला विकासबद्दल कुतूहल वाटू लागलं होतं. हा माणूस असा अलिप्त आणि एकटा एकटा का राहत असेल, असा प्रश्न तिच्या डोक्यात उभा राहिला. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे स्वप्नाली ऑफिसला पोहोचली तेव्हा विकास आधीच तिथं आला होता. तिच्या टीममधील सगळ्यांना तिने गुड मॉर्निंग म्हटलं. तेव्हा विकास स्वतःचे डोके लॅपटॉपमधून बाहेर न काढता फक्त गुड मॉर्निंग म्हणून आपल्या कामात गढून गेला. स्वप्नालीने देखील आपले काम सुरू केले, पण तिच्या डोक्यात विकासबद्दलच विचार सुरू होते. तिने समोर पाहिले तर विकास त्याच्या कामात गुंग होता. तिने विकासकडे निरखून पाहिले. तिला जाणवलं की विकास तसा दिसायला देखणा आहे. वय जवळपास 35 ते 36 वर्ष असलं तरी त्याच्याकडे पाहिल्यावर मात्र ते जाणवत नव्हते. ती विकासकडे अगदी टक लावून पाहत होती. तेव्हाच विकासने तिच्याकडे बघितले. ते पाहताच तिने तिची नजर लॅपटॉपकडे वळवली. ते पाहून विकास उठला आणि तिच्याजवळ येत म्हणाला, स्वप्नाली, तू काल काम केलेला हा कोड मी आज सहज चेक करत होतो, तर त्यात काही इश्यूज आहेत. हा कोड असाच टेस्टिंगला गेला तर बरेच प्रॉब्लेम होतील. मी तो कोड चेंज केला आहे. तोच टेस्टिंगला दिला तर बरं होईल. ते ऐकताच स्वप्नाली म्हणाली, थँक्स विकास सर. प्लीज मला सांगता का नक्की काय इश्यूज होते कोडमध्ये? तेव्हा मात्र विकास एकदम म्हणाला, मी समजावून सांगण्यापेक्षा जर तूच दोन्ही कोड नीट पाहिलेस तर तुला समजेल काय इश्यूज आहेत ते. विकास इतकंच बोलला आणि त्याच्या जागेवर जाऊन त्याचे काम करू लागला. आता मात्र स्वप्नालीला त्याचा प्रचंड राग आला. तिने रागारागातच दोन्ही कोड पाहिले. तेव्हा तिच्या लक्षात आले, काल तिने कोडिंग करताना एक मोठी चूक केली होती आणि त्यामुळे तिला बरेच ऐकून घ्यावं लागलं असतं. पण ती चूक नेमकी विकासच्या लक्षात आली आणि त्याने ती दुरुस्त केली, म्हणून आता काही प्रॉब्लेम झाला नव्हता. ती थोडी शांत झाली आणि उठून विकासजवळ जात त्याला म्हणाली, खरंच थँक्स विकास सर. तुम्ही कोड पाहिला त्यामुळे बरं झालं, नाहीतर मला बराच त्रास सहन करावा लागला असता. ते ऐकून विकास किंचित हसला आणि म्हणाला, थँक्स म्हणायची गरज नाही. तुम्हाला मदत करणं आणि तुमचं काम टेस्टिंगला देण्याआधी नजरेखालून घालणं हे सगळं माझ्या कामाचाच भाग आहे. फक्त तुम्ही इथून पुढं जरा लक्ष देत चला. हो सर, मी नक्की लक्षात ठेवेन. पण तुम्ही आज मला वाचवलंत तेव्हा एक कॉफी माझ्याकडून तर नक्कीच बनते ना? अगदी गोड हसत स्वप्नाली म्हणाली. एरवी तिच्या या हसण्यावर सगळे एकदम लट्टू होऊन जात, पण विकास मात्र तिच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत नो थँक्स इतकंच म्हणत परत त्याच्या कामात गढून गेला. स्वप्नाली तिच्या जागेवर येऊन बसली, पण तिला विकासचं असं दुर्लक्ष करणं अजिबात आवडलं नव्हतं. आयुष्यात प्रथमच तिला कोणीतरी इतकं इग्नोर केलं होतं. विकास इतका अलिप्त का राहतो हे शोधून काढायचंच, हे स्वप्नालीने मनाशी पक्क केलं आणि आपल्या कामात डोकं घातलं. जरी स्वप्नाली काम करत होती तरी तिच्या डोक्यात मात्र विकासचेच विचार चालू होते. तिच्या डोक्यात आणि मनात एक वेगळाच गोंधळ चालू होता आणि त्यामुळेच तिचं डोकं जाम ठणकू लागले होते. त्यामुळे स्वप्नालीने कॉफी घेण्याचा विचार केला आणि ती तिच्या जागेवरून उठली आणि कॉफी घेण्यासाठी बाहेर निघाली. जाता जाता तिचं लक्ष विकासच्या जागेकडे गेलं, पण विकास त्याच्या जागी नव्हता.
स्वप्नाली ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये आली आणि तिने कॉफी मशीनमधून एक कॉफी घेतली आणि ती टेबलकडे जाण्यासाठी वळली तर तिला एका कोपऱ्यात एकटाच कॉफी पीत बसलेला विकास दिसला. त्याला पाहून आपसुकच तिची पावले विकासच्या टेबलाकडे वळली. टेबलजवळ जात स्वप्नाली म्हणाली, "सर, मी इथे बसू शकते का?" तिला समोर बघून विकास एकदमच चपापला. पण क्षणातच स्वतःला सावरत तो म्हणाला, "हो, का नाही? बस ना. असंही माझी कॉफी झालीच आहे, सो मी निघणारच आहे." असं म्हणतच तो उभा राहिला. त्याचं हे असं वागणं पाहून आता मात्र स्वप्नालीच्या रागाचा पारा एकदम वर चढला आणि ती मागचा पुढचा विचार न करता विकासला म्हणाली, "तुमचं आणि माझं काही जुनं भांडण वगैरे आहे का? जेव्हा जेव्हा मी तुमच्याशी बोलायला येते, तुम्ही एकदम तुसड्यासारखे वागता माझ्याशी. मला काही हौस नाही तुमच्याशी बोलण्याची. पण तुम्ही ऑफिसमध्ये नवीन आहात. आपण एकाच टीममध्ये काम करतो आणि तुम्ही माझ्यासमोरच बसता. म्हणून सहजच तुमच्याशी बोलायला मी आले होते. पण तुम्ही असं वागून माझा सरळ सरळ अपमानच करताय. हे तुमच्या लक्षात येत नाहीये का? की तुम्ही हे मुद्दाम करताय?" स्वप्नालीचा हा राग आणि शाब्दिक हल्ला विकासला अगदीच अनपेक्षित होता. त्यामुळे तो एकदम गांगरून गेला आणि स्वप्नालीला सॉरी म्हणून तिथून निघून गेला. विकास निघून जाताच स्वप्नाली खाली बसली. तिने तिचं डोकं दोन्ही हातांनी गच्च दाबून धरलं होतं. हळूहळू तिच्या रागाचा पारा खाली येत होता आणि तेवढ्यातच तिच्या समोर कोणीतरी बसतंय असं तिला जाणवलं. तिने समोर पाहिलं तर तिला आश्चर्याचा धक्काच बसला. कोण बसलं होतं तिच्या समोर हे जाणून घेण्यासाठी माझा उद्याचा व्हिडिओ नक्की पहा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.